नमस्कार. आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर नमस्ते. डॉक्टर, मागच्या भागामध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयाला सुरुवात केलेली होती आणि तो विषय होता एंडोमेट्रियोसिस याबद्दल. आणि तुम्ही बोलताना असं सांगितलेलं होतं की हा कॅन्सर नाही पण कॅन्सरसारखाच घातक असा एक आजार आहे आणि त्याबद्दलची आपण तो नेमका कुठं होतो, का होतो याबद्दलची सगळी कारणमीमांसा बघितलेली होती. आणि आता त्याच्या उपचार पद्धतीविषयी आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर काय सांगाल की काय काय उपचार पद्धती आहे त्याच्यासाठी? सगळ्यात म्हणजे पहिल्यांदा आपला निदान पक्क करणं गरजेचं असतं. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आपण हिस्ट्री घेतो तेव्हा हिस्ट्रीमध्ये पेशंट सांगते की ट्रिपल डिस्मेनोरिया म्हणजे मासिक पाळी पूर्वी दुखतं, मासिक पाळी दरम्यान दुखतं आणि नंतर दुखतं. या टाईपचं जे पेशंट म्हणजे जे सिम्पटम सांगतात म्हणजे कंप्लेंट करतात त्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस असण्याची शक्यता दाट असते. त्याचबरोबर त्या पेशंटला डिस्पॅरोनिया म्हणजे हे काय म्हणतात त्याला समागमाच्या वेळेस म्हणजे पोटामध्ये दुखतं किंवा पाठीत दुखतं, कमरेत दुखतं. ह्या सगळ्या ज्या चिकटा जो होतो आत त्याची जी लक्षणं आहेत ही सगळी होतच असतात. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे काय की आम्ही जेव्हा स्त्री ह्याचं गायनेकॉलॉजिकल एक्झामिनेशन करतो, इंटरनल एक्झामिनेशन करतो, तेव्हा गर्भाशयाच्या मागच्या बाजूला जे युट्रोसॅक्रलचे जे हे आहेत लिगामेंट्स आहेत याला हात लावल्याबरोबर मात्र तिथे जरा म्हणजे कठीण आपल्याला म्हणजे हाताला लागतं आणि थोडं पेनफुल पण असतं ते तिथल्या मुवमेंट्स. त्याचबरोबर मग आपण सोनोग्राफीचा म्हणजे फारसा उपयोग होत नाही. MRIमध्ये तुम्हाला निदान म्हणजे सिव्हिरिटी जर जास्त असेल तर तुम्हाला निदान होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यापूर्वी आपण रक्त तपासणी जेव्हा करतो तेव्हा CA-125 नावाचं एक ट्यूमर मार्कर आहे. तर ते ट्यूमर मार्कर जे आहे की ॲक्च्युली ते आहे ते स्त्री बीजांडकोशाच्या म्हणजे कॅन्सरचा ट्यूमर मार्कर आहे तो. पण तो म्हणजे नॉर्मली 35च्या खाली असायला पाहिजे, पण हा मार्जिनली वाढलेला असतो म्हणजे साधारण 35 ते 100च्या आत बाहेर असतो. मग काही वेळेस CA-125 म्हणजे वाढलं म्हणजे मला कॅन्सर आहे का? तो कॅन्सर नसतो, कारण ह्याच्यामध्ये कॅन्सरमध्ये CA-125 100च्या पुढे जातं बऱ्याच वेळेस. अच्छा. पण स्त्री बीजांडकोशामध्ये चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी आणि CA-125 वाढलं असेल तर त्याचं फार घाबरायचं काय कारण नाही. त्याच्यामध्ये काय कॅन्सर वगैरे काय नसतो. तो एंडोमेट्रियोसिसचा प्रकार आहे. एंडोमेट्रियोसिसमुळे हे वाढलेलं असतं आणि त्याची कशी ट्रीटमेंट करायची हे आपण नक्कीच बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या सगळ्या तपासण्याअंती तुम्हाला गोल्ड स्टँडर्ड जे आहे हे लॅप्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपीमध्येच तुम्हाला त्याचा आवाका किती आहे हे कळतं. म्हणजे स्टेजिंग जे आहे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 हे सगळं जे आहे ते लॅप्रोस्कोपीमधून तुम्हाला म्हणजे निष्पन्न होतं. आणि त्यानंतर एकदा तुम्ही हे ॲसेस करून स्टेजेस ठरल्या की मग त्यानंतर तुम्ही त्याची बायोप्सी घेऊ शकता. तिथला जो काही चिकटा आहे तो लॅप्रोस्कोपी जेव्हा करता तेव्हा आता यावेळेस मी आता तुझं निदान केलं आहे आणि पुढच्या वेळेस तू ये आणि मग आपण उपचार करू असं नाही. कारण लॅप्रोस्कोपीसुद्धा आहे ना 2 प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे अवलोकन, म्हणजे सध्या आता आपण इथं बसलेलो आहोत तरी त्या की होलमधून एका दरवाजाच्या होलमधून आत काय नेमकं आहे एवढं बघायचं, कोण कोण बसले काय बसले हे अवलोकन. आणि त्याचं डिस्क्रिप्शन दॅट इज म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन त्यातली जे आहे ते नोट डाऊन करता. पण ॲट द सेम टाईम जेव्हा त्याच्यावरती तुम्हाला उपचार करायचे म्हणजे समजा आता एखादा भाग आहे तो काढून टाकायचा आहे किंवा एखादा भाग आहे तो म्हणजे स्क्रेप करायचा आहे, एखाद्या भागाला कॉटराईज करायचा म्हणजे ते जाळून टाकायचं आहे, तर दॅट इज ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपी. म्हणजे लॅप्रोस्कोपीचा म्हणजे फायदा एंडोमेट्रियोसिसमध्ये असा आहे की तुम्ही त्याची ट्रीटमेंट पण करू शकता, म्हणजे त्याचे ॲसेसमेंट पण करू शकता, स्टेजिंग किती आहे हे पण करू शकता, निदान 100% पक्क करू शकता आणि सेम सेटिंग ट्रीटमेंट पण तुम्ही करून बाहेर जाऊ शकता. तर याची जी काय आणि बायोप्सी पण घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला शेवटी काय आहे की आपलं मेडिसिनमध्ये आहे ना बाप दाखवून आहे तर श्राद्ध कर. म्हणजे तू दाखवते तर टिश्यू डायग्नोसिस पाहिजे ना. तुम्ही हे जे काय उपचार केलेले आहेत या उपचार करण्यासाठी तुम्हाला पुरावा पाहिजे. तर पुरावा हा सगळ्यात फायनल डायग्नोसिस हे मेडिसिनमध्ये जर टिश्यू डायग्नोसिस म्हणजे ते आपण जे बायोप्सी करतो त्या बायोप्सीमधून येणारे एंडोमेट्रियोसिस हा म्हणजे त्या म्हणजे एंडोमेट्रियल टिश्यू
एंडोमेट्रियम सोडून दुसऱ्या जागी तिथं वाढलेलं आहे हे तुम्हाला ते सिद्ध करायलाच पाहिजे. आणि त्याच्या बाजूची जी चिकटा आहे, समजा आतडं चिकटलेलं आहे किंवा काय काही वेळेस म्हणजे ते स्त्री बीजांड कोशामध्ये जे चॉकलेट सिस्ट असतं ते काही वेळेस फार रेअरली म्हणजे ते फुटू पण शकतं, त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. ते चिकटा असो हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. म्हणजे स्टेजिंग त्या डेप्थवरती एरियावरती हे ठरतं. आणि हे सगळं झाल्यानंतर देन यू प्लॅन द ट्रीटमेंट. प्लॅन ट्रीटमेंट कशावरून करायची, तर द प्लॅन इज म्हणजे काही स्त्रियांना म्हणजे मुलं झाली असतात त्यांना पेन रिड्यूस करायचं असतं. पेन रिड्यूस करायचं ट्रीटमेंट तुम्हाला करायला पाहिजे. काही स्त्रियांमध्ये म्हणजे बऱ्याच स्त्रियांमध्ये रादर की वंध्यत्व असतं तर वंध्यत्वाचे उपचार त्याच्यावर करायचे असतात. आणि काही स्त्रियांमध्ये म्हणजे असा उपचार करायला पाहिजे की त्यातनं रिकरन्स होऊ नये. म्हणजे आता हा तुम्ही ही जी ट्रीटमेंट केलेली आहे, कारण हा आजार लाईफ टाईम डिसीज आहे, सांभाळायचा आहे तो. जोपर्यंत तुमचे स्त्री बीजांड कोश म्हणजे कार्य बंद करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सांभाळायचं आहे. तर मग म्हणजे जेव्हा फार तक्रार नसते, फार त्रास नसतो, तेव्हा जर पेन असेल तर मग पेन किलर तुम्ही आपण सांगितलेच आहेत, त्यामुळं पेन किलर तुम्ही देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे हॉर्मोन्स देऊ शकता. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ऑपरेशन करू शकता, कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी आणि डेफिनेटिव्ह सर्जरी हे करू शकता. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे सर्जरी पण करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणजे मेडिकल ट्रीटमेंटसुद्धा करू शकता. म्हणजे अशी कंबाईंड थेरपीसुद्धा करू शकता. पण हे सगळं कशावर अवलंबून असते, पेशंटचं वय. दुसरी गोष्ट म्हणजे किती साईज आहे ते लिजनची, म्हणजे सुपरफिशियल आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याची सिव्हिरिटी किती आहे, म्हणजे किती तिला वेदना आहेत. चौथी गोष्ट म्हणजे ते कुठं आहे जागेवर, म्हणजे एंडोमेट्रियस कुठं आहे ह्याच्यावर ते अवलंबून असते. त्याच्यानंतरची गोष्ट असते म्हणजे फर्टिलिटी हवी आहे का, म्हणजे मूल हवं आहे का. आणि त्यानंतर पूर्वी याच्यावर जर सर्जरी केली असेल तर त्याचे रिझल्ट्स काय आहेत ह्याच्यावरती हे सगळं ठरतं. तर सर्जरीमध्ये जे आहे हे कॉन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेफिनेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. कॉन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे समजा आता पेल्विसमध्ये गर्भाशयाच्या मागच्या बाजूला आता वेदना पण होत आहेत आणि तिथं एंडोमेट्रियोसिस पण आहे, तर त्याला 2 युट्रोसॅक्रल जे लिगामेंट्स आहेत त्या युट्रोसॅक्रल लिगामेंट्समधनं हे त्याच्या नर्व्स ज्या आहेत, वेदनाच्या नर्व्स ज्या आहेत त्या गर्भाशयाकडे जात असतात. त्यामुळं त्या गोठवल्या किंवा कॉटराईज केल्या की वेदना कमी होऊ शकतात. आता तिथे स्त्री बीजांड कोश जर काय त्या फोसाला चिकटलेला आहे किंवा आतड्यांना चिकटलेलं आहे तर ते सुट्ट करता येतं. आणि हे सिस्टसुद्धा असं मजेशीर आहे की याला 2 लेअर असतात. वरच्या लेअरमध्ये म्हणजे स्त्री बीजांड कोशामध्ये जेव्हा एंडोमेट्रियोटिक सिस्ट तयार होतं किंवा चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी तयार होतं तेव्हा तो संपूर्ण ओव्हरी ते व्यापून टाकतं. पण ओव्हरीचा जो नॉर्मल टिश्यू असतो की ज्यातून स्त्रीबीज निर्मिती होऊ शकते तो त्याच्या पेरिफेरीला असतो, म्हणजे सगळ्या भोवताली. आणि त्याच्या आत दुसरा लेअर असतो की त्या लेअरमधून हे एंडोमेट्रियोसिस म्हणजे एंडोमेट्रियम त्याच्यावर वाढलेलं असतं आणि ते सिक्रेट होऊन त्याचा असं फोळा मोठा तयार झाला असतो. थोडक्यात तुम्हाला सांगतो, फुटबॉल आहे की नाही, फुटबॉलला एक नाही साईज तेवढी नाही म्हणून सांगतो मी तुम्हाला. एक उदाहरण सांगतो म्हणजे त्याची सिमिलॅरिटी. म्हणजे फुटबॉलमध्ये आपलं कसं असतं, बाहेरचा बॉल असतो आणि आत इनर असते, बरोबर. तर ही जी इनर आहे की नाही, ही इनर ही आत सिक्रेट करत असते सगळं. मग आपल्याला ऑपरेशन करताना काय करायला लागतं की हे वरचा जो काय म्हणजे कातडीचा फुटबॉल आहे तो वरचा ओव्हरीचा भाग आहे तो म्हणजे त्याला छेद घेऊन ओपन करायला लागतं. आणि आतला या दोघांच्यामध्ये मात्र व्यवस्थित तुम्हाला म्हणजे प्लेन मिळतं. ते अच्छा, काही वेळेस प्लेन मिळतं, काही वेळेस प्लेन मिळत नाही. ते प्लेन मिळतं तेव्हा ते संपूर्ण काढून घ्यायचं. हे 3 सेंटीमीटरपेक्षा जास्ती जेव्हा एंडोमेट्रियम असतो तेव्हा ह्याला इन्युक्लिएशन ऑफ एंडोमेट्रियल सिस्ट असं म्हणतात. म्हणजे त्यातला इनर काढून घ्यायची आणि फुटबॉल आपला ठेवायचा, कारण फुटबॉलच्या वॉलमध्ये स्त्रीबीज निर्मिती करणाऱ्या सेल्स त्या असतात. आणि ते जर काय समजा छोटा आहे तर मग ते फक्त त्यातनं जे एंडोमेट्रिय काय म्हणतात त्याला ते चॉकलेट आहे ते काढून घ्यायचं आणि आतल्या त्या सेल्स सगळ्या म्हणजे जाळून घ्यायच्या की जेणेकरून त्यातनं पुन्हा होऊ नये.
आणि जर काय समजा त्यावेळेसच त्या स्त्रीला म्हणजे गर्भधारणा होण्याची असेल आणि काही ठिकाणी सूक्ष्म एंडोमेट्रियोसिस असतं, ते त्याचा जर काय आपल्याला त्याच्यावर सुद्धा परिणाम जर करायचा असेल तर मग त्यावेळेस त्याच्यावर मग हॉर्मोन्स म्हणजे त्याला 2 प्रिन्सिपल्स आहेत. एक म्हणजे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की आता ह्या एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटला एकदा का ती प्रेग्नंट झाली की त्या एंडोमेट्रियोसिसचे जे काही त्रास आहेत हे गर्भधारणेदरम्यान काहीही होत नाहीत. कारण आपण मगाशी सांगितलं आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्याचा त्याच्यावरती अंमल असतो. बरोबर. आणि जेव्हा प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी येते तेव्हा ते एंडोमेट्रियम झडतं. प्रेग्नन्सी अशी एकमेव कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये थ्रूआउट 9 मंथ्स हे प्रोजेस्ट्रॉन अगदी हाय लेवलला स्त्रवत असतं आणि ते स्त्रवत असल्यामुळं झाडायचा प्रश्नच येत नाही. बरोबर. मग हेच प्रिन्सिपल जे आहे हे ट्रीटमेंटमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही अशी उपचार पद्धती करायची की जेणेकरून दॅट इज सुडो प्रेग्नन्सी करायची. नक्कीच. या सुडो प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय याविषयीही आपण थोडंसं जाणून घेणार आहोत, पण या ब्रेक नंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं आरोग्य मंत्रमध्ये स्वागत. डॉक्टर, तुम्ही बोलताना आता सांगितलं की सुडो प्रेग्नन्सी आणि हा एक ट्रीटमेंटचा भाग आहे, तर याबद्दल सांगा ना. आता सुडो प्रेग्नन्सी म्हणजे काय की साधारण प्रोजेस्ट्रॉनची लेवल आहे हे बाहेरून प्रोजेस्ट्रॉन द्यायचं, दॅट इज सुडो प्रेग्नन्सी. छद्म, खोटी, तात्पुरती. तेच की म्हणजे प्रेग्नन्सी सारखी शरीरामध्ये कंडिशन तयार करायची की जेणेकरून ते झडून जाणार नाही आणि त्याचा त्रास होणार नाही. पण असं किती दिवस देऊ शकतो? 3 ते 6 महिने ते द्यायला देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मगाशी सांगितलं की ह्याचा उपचार म्हणजे कुठंपर्यंत करायचं, स्त्रीबीजांडकोश आणि गर्भाशय काढायचं म्हणजे मेनोपॉज, रजोनिवृत्ती, कृत्रिम रजोनिवृत्ती पण करता येते. कृत्रिम रजोनिवृत्ती करण्यासाठी मग आपलं ठरलं की वरती ब्रेन सेंट्रल गव्हर्नमेंट, तर त्यातला जो हार्मोन आहे तो म्हणजे गोनाडोट्रोपिन रिलीजिंग ॲगॉनिस्ट, अँटागॉनिस्ट हे सगळे जे हार्मोन्स आहेत म्हणजे ते ब्लॉक करायचे. ते ब्लॉक केले की मासिक पाळी बंद होते, म्हणजे तात्पुरती. म्हणजे असे तात्पुरते आपण हे करू शकतो. म्हणजे त्याला गोळ्या पण आहेत आणि त्याचे हॉर्मोनचे इंजेक्शन्स पण आहेत. ह्या दोन्ही गोष्टी देऊन तुम्ही सुडो मेनोपॉज त्या पेशंटमध्ये करू शकता. म्हणजे एक तर सुडो प्रेग्नन्सी करायची, नाही तर सुडो मेनोपॉज. सुडो मेनोपॉज म्हणजे डायनाझॉल किंवा हे GnRH ॲगॉनिस्ट आणि म्हणजे लुप्राईड वगैरे अशी इंजेक्शन देऊन साधारण 3 ते 6 महिने सुडो मेनोपॉज करायचा की जेणेकरून काही सूक्ष्म ठिकाणी जे एंडोमेट्रियोसिस असेल हे सगळं कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जेव्हा इन्फर्टिलिटीची पेशंट असतं तेव्हा तिचं म्हणजे फॅमिली पूर्ण करण्यासाठी म्हणजे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट ही लवकरात लवकर करून तिची फॅमिली पूर्ण करायचं. कारण जसा आपला कालावधी जाईल तशी आपल्याला माहिती आहे की स्त्रीबीजी निर्मिती करणाऱ्या ज्या प्रिकर्सल सेल्स आहेत ह्याची म्हणजे संख्या कमी कमी होत जाते. म्हणजे फर्टिलिटी वयाच्या 35व्या वर्षानंतर कमी कमी होत जाते आणि मग त्यानंतर मग ते खूपच अवघड होऊन बसतं आहे. म्हणून त्यासाठी वेळ न दवडता हे करायचं. आणि त्याच वेळेस रेक्टोसिग्मॉइड म्हणजे जिथे गुदद्वार आणि जननमार्गाच्या हे आहे तर तेवढा पार्ट तुम्ही म्हणजे एक्सरसाइज करून काढू शकता, तेवढाच पार्ट. काही वेळेस म्हणजे मोठ्या आतड्याचा थोडा पार्ट सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो. तर त्या स्त्रीला बरोबर मासिक पाळीच्या दरम्यान अगदी 100% डिफिकेशनला म्हणजे मोशन पास करायला जेव्हा ती जाते तेव्हा तिला असह्य वेदना होतात आणि ह्याला सुद्धा म्हणजे समागमाच्या वेळेस वेदना होतात. मग तेव्हा तो सेप्टमसुद्धा काही वेळेस काढायला लागतो आणि आतड्यावर सुद्धा सर्जरी करायला लागते. आणि ही अशी जी सर्जरी आहे ना अशी केल्यानंतर मग परत
ते हे काय म्हणतात हॉर्मोन्स वगैरे देऊन सुडो मेनोपॉज तयार करायचा आणि त्याच्यानंतर हे करायचं. त्याचप्रकारे समजा आता ब्लॅडरमध्ये असेल म्हणजे मूत्राशयामध्ये, तर तो किती भाग व्यापलेला आहे हा बघायचा आणि तेवढाच पार्ट सेगमेंटल तुम्ही तेवढा काढू शकता. आतड्याचा जर पार्ट झाला असेल तर तेवढाच पार्ट तुम्ही काढू शकता. म्हणजे ही कॉन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट झाली आहे. पण सगळ्यात शेवटी त्यात छोटे छोटे जर थोडे एंडोमेट्रियोसिस जर काय राहिलेला असेल तर तो त्याची काळजी घेण्यासाठी सुडो मेनोपॉज किंवा सुडो प्रेग्नन्सी करायची. आणि सगळ्यात शेवटची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे स्त्रीबीजांडकोश आणि गर्भाशय एंडोमेट्रियोसिसमध्ये काढणे. हे इथपर्यंत म्हणजे आपल्याला या एंडोमेट्रियोसिस लाईन ऑफ ट्रीटमेंट अशा इतक्या पद्धतीच्या आहेत. पण मगाशी तुम्ही बोलत असताना ॲडिनोमायोसिस बद्दल सुद्धा बोललेला होता. तर नेमकं काय म्हणजे जसं हा जेवढा महत्त्वाचा विषय तेवढाच तोही महत्त्वाचा आहे. मी आता तुम्हाला एक त्याचं उदाहरण देतो साधं. ही आता आपली भिंत आहे. भिंतीवरती तुम्ही म्हणजे टाईल्स लावले आहेत, म्हणजे क्लॅडिंग केलं आहे. आपण टाईल्स लावतो ना, बरोबर, टाईल्स लावले म्हणजे ते एंडोमेट्रियम आहे असं समजा. म्हणजे ती जी रूम आहे ही गर्भाशय आपण समजूया आणि त्याच्या वॉलवरती आपण ह्या टाईल्स लावल्या आहेत. टाईल्स तुम्ही खरडून काढू शकताय, म्हणजे एंडोमेट्रियम तुम्ही खरडून काढू शकताय किंवा ते येऊन जाळून टाकू शकता तुम्ही. बरोबर, TCRE म्हणून आपण सांगितलं होतं तसं म्हणजे खरडून काढून त्याला कॉटराईज करून परत नंतर एंडोमेट्रियम बेझल लेअरपासून ग्रो होऊ नये ह्यासाठी तुम्ही करू शकताय. पण तीच आता तुम्ही गोष्ट अशी इमॅजिन करा की 2 विटा आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट केलेलं आहे. तशा या एंडोमेट्रियल ग्लँड्स ज्या आहेत, एंडोमेट्रियम जे आहे त्या भिंतीच्या मधल्या विटांमध्ये गेलेलं आहे असं तुम्ही समजा. म्हणजे गर्भाशयाच्या वॉलमध्ये जेव्हा ते जातं तर दॅट इज कॉल्ड म्हणजे ते गर्भाशयाच्या वॉलचं एंडोमेट्रियोसिस म्हणजेच ॲडिनोमायोसिस. आणि बऱ्याच वेळेस कसं असतं की हे ॲडिनोमायोसिस जे आहे ह्याचा परत ट्रिपल डिस्मेनोरिया असतोच, परत वंध्यत्वाचं ते एक कारण असू शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सोनोग्राफी आपण करतो त्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसतं की बाबा हे गर्भाशयाची साईज वाढलेली आहे. दुसरी गोष्ट तिला मेनोरेजिया पण असतो, कारण साईज वाढला की मेनोरेजिया होणार आपल्याला माहीतच आहे. म्हणजे मासिक पाळीचा रक्तस्राव जास्ती वाढणार. तिसरी गोष्ट म्हणजे ते गर्भाशयाच्या वॉलमध्ये त्या प्रोस्टासायक्लिन मग ते बाकीचे सगळे जे काही हार्मफुल हे आहेत काय म्हणतात प्रॉडक्ट्स आहेत हे तयार झालेले असल्यामुळं गर्भाशय व्यवस्थितपणे स्क्वीज होत शकत नाही आणि ते म्हणजे रक्तस्राव बाहेर करू शकत नाही. रक्तस्राव पण वाढतो, त्याच्या वेदना पण वाढतात. आणि सोनोग्राफी जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचं म्हणजे सगळीकडेच एकाच प्रकारे सगळीकडे जात नाही ना एक ग्लँड. तर एखाद्या वॉलमध्ये ती जास्ती जाते. त्यामुळं अनइक्वल साईज म्हणजे आता गर्भाशयाची जर काय तुम्ही सोनोग्राफी केली तर पोस्टिरियर म्हणजे मागचा अर्धा भाग आणि पुढचा अर्धा भाग हे इक्वल दिसलं पाहिजे. तर ॲडिनोमायोसिसमध्ये नेमकं एक पार्ट मोठा पुढचा किंवा मागचा आणि एक छोटा असा दिसतो. जेव्हा ते असिमेट्री दिसते आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला दिसतात ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये तर ते ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला सोनोग्राफीमध्ये तुमचं हे अगदी पक्क निदान ॲडिनोमायोसिसचं होतं. आणि अगदी तुम्हाला खात्रीच करायची असेल तर तुम्ही ते MRI करून बघितलं की तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये हे कळतं. पण मग ह्याची लक्षणं अशीच वेदना आणि हीच सगळी लक्षणं वंध्यत्व, वेदना, मासिक पाळीचा रक्तस्राव जास्ती वाढणे आणि प्लस हे काय म्हणतात त्याला ब्लिडिंग जास्त होणे. पण म्हणजे गर्भाशयाला सूज येते म्हणतात ते आणि हे दोन्ही एकच आहे? ही खरी सूज. पूर्वी जेव्हा सोनोग्राफी वगैरे नसायची ना तेव्हा पिशवी का काढली तर गर्भाच्या पिशवीला सूज आली असं म्हणायचं. आणि तुम्हाला सांगतो की खरंच म्हणजे मला अजूनही हे समजत नाही की जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा हा ॲडिनोमायोसिस वगैरे हा प्रकार फार रेअर असायचा. म्हणजे हल्ली हा ॲडिनोमायोसिसचा प्रकार निदान सोनोग्राफी आणि MRIमुळं जास्ती दिसायला लागलेलं आहे की त्याचं प्रमाणच जास्ती वाढलेलं आहे. कारण नाही आता तुम्हाला तेच जर काय समजा एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भनलिकेतला गर्भ आम्ही जेव्हा शिकत होतो म्हणजे समजा 80-81ला त्यावेळेस एक्टोपिक प्रेग्नन्सी इतक्या आम्ही बघत नव्हतो. म्हणजे फार इतका त्याचा प्रादुर्भाव नव्हता.
पण त्याचं कारण आता आपल्याला निश्चित माहीत आहे का, तर अर्ली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आणि त्यातनं होणारे इन्फेक्शन्स आणि त्यातनं होणाऱ्या गर्भनलिकेमध्ये होणारे चिकटे, त्याच्यामुळं सध्याचं म्हणजे हे वाढलेलं आहे. तसं ॲडेनोमायोसिसचं काय झालं आहे हे काय माहिती नाही, पण ॲडेनोमायोसिस आता हल्ली बऱ्याच म्हणजे पेशंटांमध्ये दिसतं. एंडोमेट्रियोसिससुद्धा बऱ्याच पेशंटांमध्ये दिसतं, म्हणजे निदान जास्ती होतं आहे. त्यामुळं पण असेल कदाचित. आम्हाला पूर्वीच्या काळामध्ये निदानच होत नसेल, कारण तेवढी इन्व्हेस्टिगेशनची म्हणजे उपकरणं नव्हती तेव्हा अवेलेबल, असं पण असेल. आणि हे जेव्हा अल्ट्रासाऊंडमध्ये डायग्नोसिस होते आणि MRIनं कन्फर्म केलं की मग त्याच्यावरती आपण म्हणजे उपचार करू शकतो. ह्याचे मग काय उपचार नेमके कसे? उपचार आपले नेहमीप्रमाणे, जर पेन किलर पाहिजे असेल तुम्हाला NSAID म्हणजे पेन किलर गोळ्या, नॅप्रोसिन, मेफेनॅमिक ॲसिड, आयोप्रोफेन, पॅरासिटामॉल कॉम्बिनेशन हे त्या वेळेस मासिक पाळी दरम्यान म्हणजे घ्यायचं. आणि आता तिथं मात्र तुम्हाला सांगतो सुडो प्रेग्नन्सी करण्यासाठी की नाही ही म्हणजे फार एक सोपी म्हणजे पद्धती आहे. आता जेव्हा आपल्याला सुडो प्रेग्नन्सी करायची तेव्हा शरीरावरती सगळ्या बाजूवरती आपण जेव्हा एक गोळी खातो तेव्हा त्याचा सगळा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. तर ते इथं मात्र तुम्हाला LNGची जी गर्भाशयामधली डिव्हाइस आहे म्हणजे प्रोजेस्ट्रॉन युक्त डिव्हाइस, अगदी सुरुवातीला त्या एका कंपनीनं मेरेना नाव काढलेलं आहे म्हणून त्याचं नाव आता मेरेना बसवतात असं जे म्हणतात. कारण त्याचं कसं आहे की संपूर्ण शरीरामधून जो म्हणजे जेवढा भाग त्या गर्भाशयात उतरणार आहे तेवढा भाग तो दररोज ते तिथं हळूहळू म्हणजे तो असा स्त्रवत राहतो की जेणेकरून हे ज्या वेदना किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मेरेना म्हणजे देऊन, जर काय समजा जास्ती वय झालं नसेल तर ते करता येते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सेगमेंटल रिसेक्शन करता येतं. म्हणजे समजा आता MRI केला आणि तुम्हाला दिसतं की बाबा एक थोडासा पार्ट गर्भाशयाचा या ॲडेनोमायोसिसनं व्यापलेला आहे, तर त्याचं वेज रिसेक्शन तुम्ही करू शकता. वेज रिसेक्शन म्हणजे तेवढा पार्ट काढून परत गर्भाशय पूर्ववत म्हणजे रिकन्स्ट्रक्ट करू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये एक फार मजेशीर मोठीच्या मोठी सर्जरी आहे, त्याला ओसाडा टेक्निक म्हणून म्हणतात. ते त्यामध्ये ज्या स्त्रियांमध्ये ॲडेनोमायोसिस संपूर्ण गर्भाशयात व्यापलेलं आहे आणि फार मोठं जर गर्भाशय झालं असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला ते हे म्हणजे उपचार करायची ओसाडाची जी सर्जरी आहे ना, नावच फार गंमतशीर आहे ओसाडा. नाही, ओसाडा नाव गंमतशीर आहे म्हणजे, पण त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा तुमची पपई आहे तुमच्याजवळ आणि पपईमध्ये एक म्हणजे आत तो गाभा आहे, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणूया. आणि वरती वॉल जी आहे म्हणजे ते जे काय आपण जे साल आहे ते काढतो आणि मधला जो आहे तो गर आहे. तर हा गर जो आहे हा ॲडेनोमायोसिसनं व्यापलेला आहे. तर हे गर्भाशयाचं पूर्ण छकल करायचं, 2 भाग करायचे. 2 भाग करून त्यातलं एंडोमेट्रियम म्हणजे जे आतलं आहे हे असंच ठेवायचं, साल वरची तशीच ठेवायची आणि मधला गाभा काढायचा. मग आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो गर आहे म्हणजे तो हे काय म्हणतात आतला जो एंडोमेट्रियम आहे आणि वरची साल हे तुनून संपूर्ण एकत्र करायचे. फार मजेशीर मस्त ऑपरेशन आहे खरं. पण तुम्हाला ज्या स्त्रियांना गर्भाशय माझं वाचवायचं आहे आणि माझं गर्भाशय काढायचं नाही, स्त्री बीजांडकोश काढायचं नाही आणि वय पण तेवढं झालेलं नाही म्हणजे 35 वर्ष झालेलं आहे, तर त्याला ही सर्जरी म्हणजे किचकट आहे पण चांगली आणि रिझल्ट चांगले येतात. हे तुमच्यासारखे निष्णात डॉक्टर्स म्हणू शकतात की ही चांगली आहे म्हणून, कारण का तर ह्याच्यामध्ये स्किल आहे आणि हे खरोखरच ज्यांनी आत्तापर्यंत इतकी वर्ष काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये तर त्यांनाच हे खूप सहज सोपं वाटू शकतं. पण डॉक्टर, मला असं वाटतं की हे 2 महत्त्वाचे विषय आज आपण बोललेलो आहोत. पुढच्या भागामध्ये तुम्ही सातत्यानं ज्या एका गोष्टीचा उल्लेख करत आहात ती म्हणजे लॅप्रोस्कोपी. तर त्याविषयी आणि अजूनही बरेच विषय आहेत की जे आपल्याला या आरोग्य मंत्रमध्ये घ्यायचे आहेत, त्याविषयीचा उहापोह करणार आहोत. पण तोपर्यंत नमस्कार.